मला एक प्रश्न खूप जास्त विचारला जातोय, तो म्हणजे की डिलिव्हरी नंतर तुमचा हेअर फॉल होत आहे का? खूपच महत्वाचं, ज्यांची डिलिव्हरी अजून झालेली नाहीये त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. आणि हो, आता ज्यांची डिलिव्हरी झालीये आणि ज्यांचा हेअर फॉल सुद्धा होत आहे, ते काय करू शकतात तेही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं हे आहे की हेअर फॉल होतो का? आपण जसं प्रेग्नेंट राहतो तेव्हापासून आपण फोलिक ऍसिड घेत असतो, त्याचबरोबर आपण कॅल्शियम आयरनचे सप्लिमेंट सुद्धा घेतो. पण डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा आपल्याला 3 ते 6 महिने ते सप्लिमेंट बंद करायचे नसतात आणि हेअर फॉल त्याचमुळे होतो. आता राहिला मला विचारला जाणारा सततचा प्रश्न, तुमचा हेअर फॉल होतोय का? तर यावर उत्तर आहे हो, होत होता, पण आता बंद झालाय. माझ्या हस्बंडने पूर्ण 3 महिन्याचे सप्लिमेंट्स घेऊन ठेवले होते, पण त्यात माझा गॅप होत होता. आणि त्यानंतर मी डॉक्टरांना व्हिजिट केलं. डॉक्टरांना मी सांगितलं की सर, माझं बाळ आता 4 मंथचं आहे आणि मला हेअरफॉल खूप जास्त होतोय. डॉक्टरांनी पहिला प्रश्न मला तोच केला, तुम्ही मेडिसिन्स घेत होतात का? मी उत्तर दिलं, सर मध्ये मध्ये गॅप होत होता. मग ते बोललेत की त्याचमुळे होतोय हेअरफॉल. मग त्यानंतर मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही 6 महिन्याची चेरी होईल तोपर्यंत हे सप्लिमेंट बंद करू नका. त्यानंतर चेरी बाळा 6 महिन्याची झाले तोपर्यंत मी ते सप्लिमेंट्स घेत होते आणि त्याचमुळे माझा हेअरफॉल हा खूप कमी झाला. आणि हो, ज्यांची डिलिव्हरी अजून झालेली नसेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि त्याचबरोबर ज्यांची डिलिव्हरी झालेली आहे आणि हेअरफॉल खूप मोठा होत आहे त्यांना सुद्धा हा व्हिडिओ सेंड करा. आणि राहिला प्रश्न, तुमचं आता 6 महिन्याचं बाळ झालेलं आहे आणि आता तुम्ही ते सप्लिमेंट सुद्धा नाही घेऊ शकत, तर तुम्ही हेअर्सची काळजी घ्या जेणेकरून तुमचा हेअरफॉल कमी होईल. व्यवस्थित टाइमावरती जेवण करा आणि व्यवस्थित झोप घ्या आणि काळजी अजिबात करू नका. आणि हो, खूप जास्त महत्वाचं, तुम्हाला जर आपले हे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आवडत असतील तर आजच आपल्या पेजला फॉलो करा, अगदी फुकट आहे. चेरी बाळा उठला वाटतं, फक्त मोजून 10 मिनिटं झोपतो यार तो बाळा.